की क्रोधामध्ये मनुष्य जो आहे हा कशाचीही चिंताही करत नाही आणि कशाचा विचारही करत नाही. त्या क्रोधाच्या प्रभावामध्ये येऊन आपण चुकीची कृती करून बसतो किंवा आपण चुकीचं वागून बसतो आणि नंतर मात्र त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. आणि ही जी गोष्ट आहे ही सर्वांच्या बाबतीमध्ये घडते, कारण आपल्याला निश्चितपणे कळत नाही की हा क्रोध म्हणजे काय आहे आणि क्रोध येतो तेव्हा काय घडतं. म्हणजे आतमध्ये असं काय उलथापालथ होते की ज्यामुळे आपण समोरच्या परिस्थितीवरती किंवा समोरच्या माणसावरती एक प्रकारे हल्ला करतो, तुटून पडतो. आणि क्रोध व्यक्त करताना आपण पाहतो की सुरुवातीला छोट्या शब्दांमधून होतो, नंतर आपण पाहतो की उग्र शब्द येतात,